नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला बांगलादेशाची संपूर्ण निवडणूक पाहायची आहे। हा व्हिडिओ सर्व तुम्ही पाहायचा आहे। बघा लक्ष द्या, बांगलादेशाची निवडणूक पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी। काय लक्षात ठेवायची बघा, तर बांगलादेशामध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या कधी 2026 मध्ये, बरोबर आहे। आणि या ऐतिहासिक सत्ता बदलामध्ये वळून जर आपण पाहिलं तर नवीन पक्ष त्या ठिकाणी युवा म्हणजे जे तरुण आहेत यांनी काय केलं, सत्तेमध्ये आणलेलं आहे। बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तर 15 वर्षाची जी सत्ता होती तिचं नाव शेख हसीना, या पक्षाला तर संपूर्णपणे बांगलादेशामधून बॅन करण्यात आलेलं आहे। एक गोष्ट परत आणखी लक्षात ठेवायची, काय लक्षात ठेवायची बघा, 2024 मध्ये विद्यार्थी क्रांती बांगलादेशामध्ये 12 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निर्भळ विजय कुणाला भेटला मुलांनो, तर BNP नावाच्या, बरोबर आहे, बांगलादेश नॅशनल पार्टी नावाचा जो पक्ष आहे, बरोबर आहे, त्या पक्षाला जवळजवळ किती तर लक्ष द्यायचं, बांगलादेशामध्ये लोकसभेच्या किती जागा येतात, 200, महत्वाची गोष्ट आहे 299 जागा आहेत की 299, आणि 299 पैकी 209 जागा जिंकून कोणता, तर BNP हा पक्ष सर्वश्रेष्ठ पहिला पक्ष ठरलेला आहे। मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर पाहिलं 299 पैकी 209 जागा जिंकून बांगलादेश नॅशनल पार्टीने 2/3 बहुमत मिळवलं असून या ठिकाणी ते सत्ता या ठिकाणी स्थापन करणार आहेत, बरोबर आहे। मग बाळांनो बघा, कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या, तर नॅशनल सिटीजन पार्टीने किती, तर 3.5% मतदान घेऊन जवळजवळ किती जागा जिंकल्यात, फक्त 6 जागा जिंकलेल्या आहेत। नंतर बांगलादेश नॅशनल पार्टी BNP या पक्षाने 49.97% मतदान घेऊन जवळपास किती, तर त्या ठिकाणी 209 जागा जिंकल्या आहेत। आणि तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष जर पाहिला तर बांगलादेश जमात इस्लामी यांनी 31.76% मतदान घेऊन जवळजवळ किती, 68 जागा जिंकलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं। आणि बाळांनो आपण जर पाहिलं तर सगळ्यात मोठा पक्ष कोणता ठरला, BNP, दुसरा बांगलादेश जमात इस्लाम, आणि तिसरा नॅशनल सिटीजन NCP हा पक्ष तिसरा ठरलेला आहे। ओके, दुसरी गोष्ट बघा, आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, काय लक्षात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, तर बांगलादेशाचे नवे पंतप्रधान, बांगलादेशाचे जर नवे पंतप्रधान पाहिलं तर काय नाव आहे त्यांचं, तारिक रहमान। कोण आहेत म्हणून, हे तारिक रहमान यांची या ठिकाणी निवड झाली आहे। हे बांगलादेशाच्या 11वे या ठिकाणी काय असणार आहेत, तर पंतप्रधान असणार आहेत। कोण आहेत, पंतप्रधान। ओके, दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे इथं जर पाहिलं बघा आपण, तर या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युवा जे आहेत, युवा, तर युवकांनी या ठिकाणी काय केलं होतं, सहभाग नोंदवला होता आणि त्यांनीच काय केलं, या ठिकाणी सत्ता परिवर्तन भोगलेलं आहे। कारण की म्हणून आपण पाहिलं, जी शेख हसीना होती, शेख हसीना, तर तिच्या पक्षाला संपूर्ण बॅन केलंय आणि बांगलादेशामध्ये तिला फाशीची शिक्षा त्या ठिकाणी देण्याची घोषणा झाली आहे, पण ती आश्रयाला भारतामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवायचं। दुसरी गोष्ट बघा, या ठिकाणी जवळपास किती जर, तर 49 मंत्र्यामध्ये एक हिंदू मंत्री असणार आहे, कोणता, हिंदू, आणि एक कोण असणार आहे मुलांनो, बौद्ध मंत्री। कळालं का? आपण जर हा व्हिडिओ बनवलाय फक्त परीक्षा दृष्टिकोनातून बनवलाय, कोणत्या पक्षाला किती जागा भेटल्यात, बांगलादेशचे पंतप्रधान कोण आहेत, किती क्रमांकाचे आहेत आणि किती टक्केवारी आहे, बरोबर आहे। हे सर्व व्हिडिओच्या नोट्स तुम्ही बनवायचे आहेत आणि परीक्षेला जर प्रश्न विचारला तर याच्यातूनच येईल। चालेल, जय हिंद।